तिची आसवे तिची सावली, व्यथा मनाची उरात लपली, स्वप्नामधला गाव शोधते स्पंदन वेडी राणी, धुंद नदीच्या काठावरची निळ्या नभाची गाणी, डोळ्यामधुनी अलगद सांगे कहाणी, मनस्विनी मनस्विनी मनस्विनी. मला वाटतं आता तुला शिकवावंच लागेल. हे बघ, तुला जे काही करायचं असेल ना ते समोरासमोर येऊन कर, एवढी माझी इच्छा आहे. व्हेरी गुड. समोरासमोर का चालेल? अब आहे का मजा? आता काय वेळ देणार? मी लेटर ऑलरेडी कुरिअर केलंय. वीणा वीणा प्लीज प्लीज, आय एम सो सॉरी. नो, आय एम सॉरी नितीन. मला तुझ्याबरोबर काम करायचं नाहीये. बाय. वीणा पण असल्या ना भेकड धमक्या आम्हाला देऊ नकोस परत. ठीक आहे. उद्या जर काही कोणाचं बरं वाईट झालं तर मात्र मला दोषी ठरवू नका. जा करमरकर, एक लक्षात ठेवा, तुमचा तो मित्र आहे ना जोशी, हा नुकताच अपघातातून बाहेर पडला. सयाजी त्याला नाही सोडणार. अनु अनु तू गप्प राहा. आई मी गप्प नाही बसणार. अनु तू या गोष्टीत लक्ष नको घालूस. आई हे सगळं अक्षयला कळायला हवं. मी त्याला फोन करते. अनु 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 आपली बाजू कमकुवत होण्याआधी काहीतरी करायला हवं. माझे प्रयत्न चालू आहे दगडूशेठ. प्रयत्नाला गती द्या. कालच मी पोलीस स्टेशनला गेलो होतो. इन्स्पेक्टर जाधवांना भेटलो. त्यांना मी स्पष्ट सांगितलं, अक्षयरावांच्या जीवाला धोका आहे, काही कधी होऊ शकते. मग काय म्हणाले इन्स्पेक्टर साहेब? ते म्हणाले आमचे प्रयत्न चालू आहेत, तुम्ही काळजी करू नका. हे बघा दगडूशेठ, मला माहिती आहे माझ्याकडनं जरा उशीर होतोय, पण असं किती दिवस चालणार? काय करणार, तो सयाजी फुटायलाच तयार नाही. काहीतरी मार्ग बदला ना. अहो सगळे प्रकार करून बघितले, तो काय साधा माणूस दिसत नाही, त्याने जाम ताकद लावलेली दिसते. काहीतरी अघटित घडू नये यासाठीच माझी तळमळ आहे. तुमचं बरोबर आहे दगडूशेठ, पण तुम्ही विश्वास ठेवा, अक्षयरावांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. आता लक्ष फक्त आमच्या कामावर केंद्रित करायचं. सयाजीरावांचं काम सोडल्यापासून तुमच्याच कामावर लक्ष आहे साहेब. तुम्ही काळजी करू नका, लवकरच मी काहीतरी करतो. ठीक आहे, चला येतो मी. या. काय होईल काही सांगता येत नाही. तुम्ही कशाबद्दल बोलताय? मागे त्या बिल्डरला आपल्याला धमकी दिली, आज सयाजी येऊन धमकी देऊन गेला. हो, मला पण खूप भीती वाटते. मला वाटतं आपण हे सगळं विकून दुसऱ्या शहरात राहायला जाऊया. अहो, या वयात दुसरं शहर म्हणजे काय करूया, जाऊया का? हे बघा, तुमच्या तब्येतीला सहन होणार आहे का? पण इथे जे घडतंय ते सहन होत नाहीये. पण आता तुमच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होते ना? हो, पण हा त्रास वाढत चाललाय ना, म्हणून हे शहर सोडावं म्हणतोय मी. मुली कधी हे मान्य करणार नाहीत. आतापर्यंत सगळं चांगलंच घडत आलंय, पुढे चांगलंच घडेल. हे बघा, अक्षयरावांना फोन करून कळवूया. अगं, पण त्यांच्या मागे काय कमी व्याप आहेत का? त्यांना कळलं तर आणखी वाद वाढतील. त्यांना कळलंही असेल, अनुनं फोन करून कळवलं सुद्धा असेल त्यांना. अगं, पण आपण सयाजी सारख्या माणसाबरोबर किती काळ भांडू शकू?
आपल्या पोरींची लग्न अजून व्हायची आहेत ना. भाऊ, अरे तू कशाला काळजी करतोस? मग कोण करणार? तेही खरंच आहे म्हणा. मग काय करूया? विकूया का सगळं? नाही नाही, हे बघ, तू हा विचार डोक्यातून काढून टाक. अरे हे विकून दुसऱ्या शहरात जायचं आणि तिथं पुन्हा नव्याने सगळं सुरुवात करायची. सुरुवातीला अडचण येईल, पण नंतर सगळं सुरळीत पार पडेल. हे बघ भाऊ, आई जगदंबेवर माझा विश्वास आहे. या घराने आपल्याला खूप काही दिलंय रे. इथंच आपलं सगळं व्यवस्थित होईल. हो, खरं आहे तुझं. वीणा, मला तुला भेटायचं. कशाला? वीणा, मला तुझ्याशी बोलायचं आहे. बोलण्यासारखं काय ठेवलंयस तू आता? हे बघ वीणा, झालेल्या गोष्टींची आठवण करून त्रास देऊ नकोस प्लीज. हे बघ नितीन, वीणा प्लीज एकदा भेट. नाही म्हणू नकोस. तू माझं रिझाईन लेटर वाचलंस? हे बघ, आपण त्या विषयावर नंतर बोलूया. तू साईन केलीस का? वीणा. नितीन, मला उत्तर हवंय. वीणा, तू मला एकदा भेट ना प्लीज. मी हव्या त्या प्रश्नांची तुला उत्तर द्यायला तयार आहे. प्लीज प्लीज वीणा, प्लीज. ठीक आहे. थँक्स अ लॉट. हे बघ नितीन, तुला जे काही बोलायचं असेल ना ते नीट व्यवस्थित सांग आणि नीट विचार करून बोल. मी आधीच सांगते. तसं नाही होणार. आय स्वेअर. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. हॅलो अक्षय. अक्षय, अरे तो सयाजी आमच्या घरी आला होता आणि घरी येऊन त्याने आईबाबांना धमकावलं. आता तू त्याच्या विरुद्ध पोलिसात कंप्लेंट केलीस, यात माझ्या आईबाबांचा काय दोष आहे? डोकं ठिकाणावर आहे ना त्याचं, की वेळ लागलाय त्याला? अक्षय, मला त्या माणसाचा खूप राग आलाय. आता कुठे बाबांची तब्येत ठीक होते आणि घरी येऊन तो धमकावतो. असं वाटतं ना की 2 लगावून द्याव्यात त्याच्या. अक्षय, तू त्याला समजाव, नाहीतर सयाजी, प्रत्येक वेळेला, अगदी प्रत्येक वेळेला माझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत आलायस. माझं नुकसान करण्याची एकही संधी गमावलेली नाहीस. आणि आता माझ्या नातेवाईकांचं का नुकसान करतोयस इतकं? हे बघ, तुला जर माझ्याशी दुश्मनीच घ्यायची असेल, माझ्याशी असलेलं तुझं नातंच जर तोडायचं असेल ना, तर एकदा समोरासमोर ये. होऊनच जाऊ दे. हे एवढं मोठ्या आवाजात भांडण्याची काय गरज नाही मिस्टर अक्षय देशमुख. अच्छा, हो का? हो ना, म्हणजे सुरुवात तूच केलीस. माझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट का दिलीस? का घाबरलास? असल्या लहानसण पोलीस कंप्लेंटला हा सयाजी घाबरत नाही. सयाजी, हे अति होत आहे. तू तुझ्या मर्यादेत राहा. काय पोलीस स्टेशन, कोर्ट कचेऱ्या, हे तुझं काम नाही रे. तू करमरकरांच्या घरी जाऊन त्यांना धमकी देऊन आलास. हे बघ, मी त्यांना समजून सांगायला गेलो होतो. हा, आता तुला धमकी वाटत असेल तर धमकी समज. त्या करमरकरांच्या घरापासून दूर राहा तू. माझ्या नात्यांमध्ये तुझी भलती सलती लुडबुड मी खपवून घेणार नाही. सुरुवात तू केलीस, मला धक्के मारून ऑफिसमध्ये बाहेर काढलंस. नातं तू विसरलेस. अरे तुझ्यामुळे मला कधी नव्हे ते पोलीस स्टेशनला जावं लागलं, आयुष्यात पहिल्यांदा. जोशींवर हल्ला कोणी केला? आणि माझ्या विरोधात सतत कट कारस्थानं कोण रचत असतं? तू माझ्यावर आरोप करतोयस. सयाजी, तुला जर का थोडी लाज शरम असेल ना, तर आत्ता माझ्या समोर सांग की हे जे तू सगळं केलंयस ना, हे सगळं खोटं आहे म्हणून. पुरावा आहे का? नाही, म्हणजे कायदा सुद्धा पुरावा असल्याशिवाय आरोप करत नाही. आणि
माझ्यासारख्या एखाद्या सामान्य माणसाला देशमुख इंडस्ट्रीच्या मालकाला सांगावं लागतं तू मच सयाजी काय मारणार मार ना, तेवढंच बाकी आहे. आणि जेव्हा ऑफिसमध्ये बसून तू हे सगळं बोलतोस ना, ते सुद्धा माझ्या कष्टामुळेच उभं राहिले. अरे त्या कष्टाचा पुरेपूर मोबदला घेतलायस तू, आणि तोही अगदी दाम दुपटीने, नाही का? सिद्ध कर ना. गेट लॉस्ट. आता मी प्रत्येक ठिकाणी तुझ्या विरोधात उभा राहील आणि तुला पळावं लागेल. सयाजी, देशमुखांच्या घरात जन्म घेतलाय मी. माघार घेणं ही आमची पद्धत नाहीये. पाहूया ना कोण पळते ते. होऊनच जाऊ देत. आता तुला संपल्याशिवाय मला चैन पडणार नाही. आणि तुला तुरुंगात खडी फोडायला पाठवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. वीणा वीणा आय एम सो हॅपी. कशासाठी बोलवलंयस? अजून रागावलीस माझ्यावर? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये नितीन. अगं मग सोड ना तो विषय. हे बघ, तू माझ्यावर रागावतेस, पण मी तुझ्यासारखा राग मनात ठेवत नाही. एनिवेज, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. बोल. वीणा, लवकरच मी बिझनेसमध्ये सेटल होणार आहे. तुला माहिती आहे, अक्षयनी ज्या ज्या ठिकाणी टेंडर्स भरलेत ना, त्या त्या ठिकाणी आम्ही टेंडर्स भरले. आणि माझा विश्वास आहे विजय आमचाच होणार. मग तू बघ ग, मी कशी प्रगती करतो ती. तुला सांगतो वीणा, मला कोणी अडवू शकणार नाही. हे बघ नितीन, या सगळ्याशी मला काहीही घेणं देणं नाहीये, पण तू त्या सयाजी बरोबर जी पार्टनरशिप केली आहेस ना, ती मला अजिबात मान्य नाही. वीणा, तुला त्या सयाजीचा काय प्रॉब्लेम आहे? कारण तो चांगला माणूस नाहीये नितीन. वीणा, त्याने तुझं काय वाईट केलंय का? प्रश्न माझं वाईट करण्याचा किंवा तुझं वाईट करण्याचा नाहीये. मग हे बघ, मग त्याच्याबद्दलचा विचार करणं सोड. कळलं? तो माझा बिझनेस पार्टनर आहे वीणा. नाही नितीन, तो तुला फक्त यूज करून घेतोय. तो मला यूज करून घेत नाही. अक्षयने आजवर सयाजीरावला यूज करून घेतले आणि त्याच्या जीवावर आता उड्या मारतो. हे बघ, असं काही नाहीये. अक्षय खूप प्रामाणिक मुलगा आहे. मी तुला खरंच सांगते, तू विश्वास का ठेवत नाहीयेस माझ्यावर? तो वाईट आहे. अक्षय खूप वाईट आहे आणि तू नेहमी त्याची बाजू घेतेस. तुला माझं ऐकायचंच नसेल तर हे बघ वीणा, त्या अक्षयचं सोड. आपण आपल्या आयुष्याची स्वप्न रंगवूया. उगाच दुसऱ्यांचं पारायण कशाला करायचं? हे बघ नितीन, तू चुकीच्या मार्गाने जातोयस. वीणा, तुला माझी प्रगती बघवत नाहीये का? सांग ना. नेहमी तू मला मागे खेचण्याची भाषा का बोलतेस? तुझ्या चांगल्यासाठीच बोलतेय मी नितीन. असू दे. हे बघ, उगाच मस्करी करू नकोस. तुला जर माझं चांगलं बघायचं असतं ना, तर सयाजी बरोबरची पार्टनरशिप तोडून द्यायचं तुम्हाला कधी सांगितलं नसतंस. प्लीज, आता मी कसं समजावून सांगू तुला? हे बघ, राहू दे वीणा, पण तुला सांगतो, मला खूप खूप मोठं व्हायचं. नितीन, तू खूप मोठा हो आणि माझ्या बेस्ट विशेस नेहमी तुझ्या बरोबर राहतील. पण आधी आपल्या बरोबर असलेल्या माणसांना ओळखायला शिक. मी सयाजी बरोबरची पार्टनरशिप तोडणार नाही. आज ना उद्या तुला कळेल असतो कसा माणूस आहे तो, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. झालं तुझं, आता मी बोलू. वीणा, आपल्या लग्नाचं काय? हे बघ नितीन, या विषयावर मला काहीही बोलायचं नाहीये. येते मी. वीणा वीणा,
अरे सयाजीनं त्या करमरकरला धमकी दिली म्हणजे आपल्याला धमकी दिल्यासारखं आहे. तो सयाजीना आपल्याला नीट जगू देणार नाही. दिवसेंदिवस त्याची हिंमत वाढत चालली. आता काय करायचं बाबा? आता आपण लढा द्यायचा, लढा. अरे बाबा, सयाजी सारख्या गुंडाशी 2 हात करणं इतकं सोपं वाटतं का रे तुला? अरे का नाही? अरे बाबा, तो छुप्या पद्धतीने आपल्यावर हल्ला करू शकतो, त्याचा काही भरोसा नाही. अरे म्हणून का आपण गप्प बसून राहायचं का? अरे तसं नाही बाबा, ते अक्षय देशमुख आपल्या पाठीशी आहेत ना. अरे पण ते किती दिवस आपली मदत करणार आहेत? आणि आपले हातपाय ठीक असताना आपण त्यांच्यावर किती दिवस विश्वास ठेवायचा आहे? आणि हे बघ, जगात कोणावर विश्वास ठेवण्यासारखं राहिलंय का? अरे बाबा, अक्षय देशमुख ही विश्वास ठेवण्यायोग्य व्यक्ती आहे. तू त्यांच्यावर अविश्वास का दाखवतोयस? अरे माझ्या बोलण्याचा उद्देश तो नव्हता. अरे बाबा, ते आपल्याला 100% मदत करतील. अरे पण आत्मरक्षण हा काय प्रकार असतो का नसतो? समज आता या क्षणी आपण इथं बसलो आहे, त्याचे 10-15 गुंड आले, आपले त्यांनी मोबाईल काढून घेतले, आपल्याला मारलं, तर आपण कसं कळणार आहे अक्षय देशमुख ना? ते कशी मदत करतील आपल्याला? अरे पण या बाजूनी थोडा विचार करायला नको का मग? तसं नाही, तुझं म्हणणं पटतंय मला, पण आता हा पण कशाला आणतोस मध्ये? अरे तसं नाही रे बाबा, तू अगदी हा प्रकार अगदी सहज घेतोयस म्हणून म्हटलं. अरे माणसानं सेल्फ डिफेन्ससाठी नेहमी खंबीर राहायला पाहिजे. जगात अगदी सगळं काही सहज मिळतं, फक्त थोडी हिंमत पाहिजे. समजलं? ठीक बाबा, ठीक, तू म्हणतोस तसं. साहेब, आज तुम्ही एकदम टेन्शनमध्ये. दगडू काय सांगू तुला, सतत काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स निर्माण होत आहेत आणि सध्या त्यातल्या एकाही प्रॉब्लेमवर कुठलंच सोल्युशन मिळत नाहीये मला. आणि त्यातनं आज टेंडर्स निघण्याचा दिवस आहे. काय होणार आहे देव जाणे. अहो, टेंडरच्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा, ते आपल्यालाच मिळणार आहे. दगडू, खरं तर तू म्हणतोस तसंच व्हायला पाहिजे रे, पण का कोणास ठाऊक आज सकाळपासूनच मला अस्वस्थ वाटतंय. हो, जे निश्चित आहे ते त्यात भीती कसली? एक मिनिट. हॅलो, हा बोलतोय. काय? ठीक आहे. कोणाचा फोन होता साहेब? दगडू, शेवटी मला ज्याची भीती होती तेच झालं. काय झालं? आपली सगळी टेंडर्स रिजेक्ट झाली आहेत आणि ती टेंडर्स आता कोडझिला कंपनी आणि सयाजीच्या कंपनीला मिळालीत. पण हे कसं शक्य आहे साहेब? दगडूवर एक कन्फर्म न्यूज आहे. त्या ऑफिसमधूनच फोन केला होता आपल्या माणसांनी मला. थांबा, मी चौकशी करतो. दगडू, त्यांनी कुठल्या पद्धतीने ही टेंडर्स स्वतःच्या पदरात पाडून घेतली आहेत ते पुरतं कळलंय मला. नितीनला आणि सयाजीला हा टेंडर कसा मिळाला याचा शोध घ्यावाच लागेल साहेब. त्या सयाजीने आता आपल्याच पद्धतीने टेंडर्स मिळवली आहेत ही सगळी. धकाबाज कुठला, आणि आता यापुढे तो कुठल्या पद्धतीने काम करणार आहे हे वेगळं कळायची गरज नाही आपल्यासाठी. सयाजीराव इतक्या घाणेरड्या पद्धतीने आपल्याला धोका दिला असं कधी वाटलंच नव्हतं साहेब. ज्या ताटात जेवला त्यातच विष काढून गेला. आणि दगडू, तशी ही टेंडर्स आपल्या हातातनं गेली आहेत, त्यामुळे देशमुख इंडस्ट्रीजला काही फारसा फरक पडणार नाही साहेब. एक वेळ आर्थिक नुकसान झालं असताना ते आपण सहन केलं असतं, पण देशमुख इंडस्ट्रीच्या प्रतिष्ठेला धक्का बसला. आपलाच माणूस आपल्यातून फुटून ही टेंडर घेऊन गेला साहेब. हे सहन करणे इतपत साधी गोष्ट नाहीये. दगडू, खरं आहे तू म्हणतोयस ते. या सयाजीला आता लवकरात लवकर धडा शिकवायलाच हवाय आपल्याला. काहीतरीच लवकर करायलाच पाहिजे साहेब.